नमस्कार मित्रांनो, स्वागत करतो तुमचं आपल्या या चॅनलवरती. जसं की तुम्हाला सगळ्यांना माहीतच आहे, की आयोगाने आज ग्रुप सीची जाहिरात टाकलेली आहे. ठीक आहे. तर त्यामध्ये की नाही खूप सारे पदं आलेले आहे यावेळेस. यावेळेस जो टोटल पदांचा जो आकडा आहे, तो आहे 2619. 2619 या पदांसाठी ही जाहिरात आलेली आहे. ठीक आहे. त्यामध्ये उद्योग निरीक्षकच्या 9 जागा आहे. तांत्रिक सहाय्यकच्या 3 जागा आहे. कर सहाय्यकच्या 282 जागा आहे. ठीक आहे, टॅक्स असिस्टंटच्या. त्यानंतर जे AMV RTOवाले पोरं आहेत, मेकॅनिकलवाले आणि मेकॅनिकलशी रिलेटेड त्यांच्यासाठी ही एकदम सुंदर अशी अपॉर्च्युनिटी आहे. त्यामध्ये 461 जागा त्यांच्यासाठी आलेल्या आहे. आणि जे पण पोरं लिपिक टंकलेसाठी, ठीक आहे, आपल्या क्लर्कसाठी जे पोरं अभ्यास करताय त्यांच्यासाठी तर हा सुद्धा एक सुवर्ण असा अपॉर्च्युनिटी आलेली आहे. ठीक आहे. 1864 पदं त्यामध्ये आहे. तर टोटल हे 2619 एवढ्या पदांसाठी आयोगाने जाहिरात काढलेली आहे. पण यामध्ये एक शॉकिंग अशी एक गोष्ट घडलेली आहे. ते म्हणजे आयोगाने पूर्वपरीक्षेचा पेपर हा ऑनलाईन ठेवलेला आहे. तर याचे खूप सारे तोटे आहे आणि काही फायदे पण आहे, जे की आपण समोर बघू. ठीक आहे. त्याआधी आपण काही गोष्टी ज्या की ॲडमध्ये आलेल्या आहे, त्या आधी बघून घेऊ. ठीक आहे. सर्वात पहिले की कधीपासून अर्ज सुरू होणार आहे, तर 27 तारखेपासून सुरू होणार आहे. तर 17 जुलैपर्यंत. ठीक आहे. या कालावधीमध्ये आपण फॉर्म भरून घेतला पाहिजे. ठीक आहे. त्यानंतर ठीक आहे, क्रिमी आपल्याला जे आहे ते 2026-27चं लागणार आहे आणि ते पण कधी 27 सप्टेंबरच्या आधी, ज्या दिवशी म्हणजे आपली परीक्षा असेल त्याच्या आधीचंच आपल्याला नॉन क्रिमी सर्टिफिकेट पाहिजे. ठीक आहे. एवढी गोष्ट लक्षात ठेवता 26-27चं. ठीक आहे. त्यानंतर यामध्ये ॲड ही खूप मोठी आलेली आहे. पण तरी पण यामध्ये काही गोष्टी ज्या म्हणजे आपल्या म्हणण्यानुसार झालेल्या नाही आहेत. दुसरी गोष्ट की जे RTOवाले मुलं आहेत, ठीक आहे, त्यांच्यासाठी ऑटोमोबाईल इंजिनिअरिंग, मेकॅनिकल इंजिनिअरिंग आणि त्यांनी किमान 3 वर्षाचा तरी पदवीचा अभ्यासक्रम त्यांच्याकडे म्हणजे असला पाहिजे. 3 वर्ष तरी असले पाहिजे किमान त्यामध्ये. आणि त्याला धरून ह्या खूप साऱ्या अशा ब्रँचेस आहे. ह्यासुद्धा त्यामध्ये म्हणजे इन्क्लूड आहे. म्हणजे हे लोकंसुद्धा अप्लाय करू शकतात. ठीक आहे. तर ज्यांना ते होत आहे म्हणजे अप्लाय, ज्यांच्याकडे आहे ती डिग्री किंवा डिप्लोमा, त्यांनी हे बघून घ्यावं. ठीक आहे. त्यानंतर जे आपलं कर सहाय्यक आणि लिपिक टंकलेखक आहे, यासाठी आधीप्रमाणेच ठेवलेलं आहे. जसं की मराठी आणि इंग्लिश दोघं पण पाहिजे. आणि आपल्या क्लर्कसाठी क्यूआ, ठीक आहे. क्यूआ आहे म्हणजे मराठी, एकतर मराठी पाहिजे किंवा एक इंग्लिश 40 पाहिजे. ठीक आहे. त्यामधून पण एक गोष्ट आहे की काही लोकांना तात्पुरती सूट देण्यात आलेली आहे. ज्यामध्ये दिव्यांग आहे, माजी सैनिक आहे, अनाथ उमेदवार आहे आणि प्रकल्पग्रस्त, भूकंपग्रस्त, पदवीधर अंशकालीन कर्मचारी त्यांच्यासाठी काही दिवसाची सूट दिलेली आहे. ठीक आहे. यामध्ये 2-2 वर्षाची सूट असं दिलेली आहे. दुसरी गोष्ट म्हणजे यामध्ये काय सांगितलेलं आहे, की जी आपली पूर्वपरीक्षा आहे ती कम्प्युटर बेस होणार आहे. कम्प्युटर बेस झाल्यानंतर लगेच त्याची आन्सर की टाकण्यात येईल. ठीक आहे. त्याची उत्तरपत्रिका म्हणजे काही दिवसात टाकण्यात येईल झाल्यानंतर. आणि त्यानंतर मग तुम्ही मुख्य परीक्षेला पात्र होणार. ठीक आहे. तर यामध्ये अजून एक गोष्ट सांगितली, की जेव्हा तुम्ही पूर्वपरीक्षेचा फॉर्म भरणार तेव्हा तुमची जी KYC जी प्रक्रिया आहे ती तुम्हाला अनिवार्य राहील. ठीक आहे. प्रत्येक खात्यासाठी ते तुम्हाला म्हणजे कंपल्सरी केलेली आहे. दुसरी गोष्ट यामध्ये अजून एक काही गोष्टी आहे, ज्या की 7 दिवसाच्या आतमध्ये तुम्हाला म्हणजे 7 दिवस जेव्हा राहतील परीक्षेला तेव्हा तुम्हाला आपलं हॉल तिकीट भेटणार आहे. हॉल तिकीटसोबत एक आपलं म्हणजे जेव्हा आपण परीक्षेला जाऊ तेव्हा एक मूळ ओळखपत्र लागेल आणि आपलं हॉल तिकीट राहील. आणि यामध्ये नॉर्मलायझेशन ही प्रक्रिया MPSC करणार आहे. नॉर्मलायझेशन म्हणजे ज्या प्रकारे आपलं IBPS आणि आपलं TCS घेत होतं. ठीक आहे. IBPS आणि TCS त्याच प्रकारे गोष्टी राहणार आहेत. ठीक आहे. आणि दुसरी गोष्ट की जसं की जागांमध्ये आपण बघितले की ह्या 9 जागा आहे. उद्योग निरीक्षकसाठी ओपनच्या जागा एकच जागा आहे. ठीक आहे. आणि तांत्रिक सहाय्यकसाठी एकच आहे. जे ARTOवाले आहे, ARTOवाल्यांसाठी खूप सुवर्ण अशी संधी आहे. ठीक आहे. बाकीच्या जागांसाठी पण चांगल्या जागा आहेत. त्यानंतर जो आपलं टॅक्स असिस्टंट आहे, टॅक्स असिस्टंटचे पण चांगले पदं आलेले आहे 282. ठीक आहे. त्यामध्ये 51 हे ओपनचे आहे. बाकीच्या कॅटेगरीला पण चांगल्याच प्रकारे आलेले आहे. ठीक आहे. आणि जो आपला राहतो क्लर्कचे पण खूप सारे पदं आलेले आहे. एवढे सारे पदं आल्यामुळे
कट ऑफ हा 100% खालीच जाणार आहे. ठीक आहे. मागच्या वर्षी पण जास्त जागा असल्यामुळे कट ऑफ हा खाली गेलेला होता. तुम्हाला सर्वांना माहिती आहे. ठीक आहे. तर अशा प्रकारे ही आयोगाची जाहिरात आहे. यामध्ये फक्त एकच अशी गोष्ट वेगळी झाली आहे, जे की कोणाला असं वाटत नव्हतं की असं काही होणार आहे म्हणून. त्यामध्ये जो पूर्वपरीक्षेचा पेपर आहे, तो ऑनलाईन करण्यात आला आहे. तर याचा फायदा फक्त असा होणार आहे, की आपला जो निकाल आहे, तो लवकरात लवकर भेटेल. आपल्या प्रोफाईलमध्ये लवकरात लवकर आपल्याला जी आपली आन्सर शीट आहे ती येईल आणि गोष्टी ज्या आहेत त्या स्पीडली होतील. ठीक आहे. पण याचा तोटा असा आहे, की आपल्याला इतके वर्ष झाले, आपल्याला सवय आहे पेन एंड पेपरची. त्या एका तासामध्ये त्या पेनमधून म्हणजे ज्या पेनला आपण एवढी सवय करून ठेवली, की एका तासामध्ये आपला तो पेपर झालाच पाहिजे. त्याच प्रकारे तो कॉम्प्युटरवर होईल का? हे थोडं म्हणजे मुश्किल जाणार आहे. सर्वांसाठी मुश्किल जाणार आहे. कारण की एका तासामध्ये कॉम्प्युटर आणि पेपर याच्यामध्ये खूप जास्त फरक पडतो. ठीक आहे. आणि दुसरा तोटा की जेव्हा हा ऑनलाईन जाईल, तेव्हा तो परत आपण जे मागे पण सुरू होतं की बाबा IBPS, TCSमध्ये जसं ऑनलाईनमध्ये काही फ्रॉड होऊ शकतो का? असे पण म्हणजे चान्सेस आहे. म्हणजे MPSC आपले एकदम निष्पक्षच आहे. आपल्याला सर्वांना माहीत आहे. ही एक गोष्टीची संदिग्धता पोरांच्या म्हणजे मुलांच्या सर्वांच्या मनात असेल. ठीक आहे. पण सगळ्यात मोठं की पेपरवरून म्हणजे जो पेपर आहे आपला, पेपरवरून कॉम्प्युटरवरती येणं एक प्रकारे म्हणजे सर्व मुलांचा इथं तोटाच झालेला आहे. पण तरी पण एवढंच सांगेल की यावर्षी जागा ह्या चांगल्या भरपूर प्रमाणात आलेल्या आहे. जसं की आपल्याला असं वाटत होतं की या ग्रुप सीच्या जाहिरातीमध्ये तलाठीच्या पण येतील का? बाकी परिषदेच्या पण येतील का? त्या प्रकारे गोष्टी झालेल्या नाही आहेत. मे बी त्यांच्यासाठी आता वेगळी ॲड येणार आहे. त्यातून ते आपल्याला समोर चालून कळेलच. पण सध्याच्या कंडिशनला एक चांगल्या प्रकारच्या आपल्याला जागा पाहायला मिळालेल्या आहेत. तरी मला असं वाटते की लवकरात लवकर आपण अभ्यासाला सुरुवात करायला पाहिजे. ज्या मुलांचं ग्रुप सीमध्ये किंवा कमी मार्क येत असतील त्यांनी आणि ग्रुप सीला पण मेन्सला नसतील, त्यांनी तर आतापासून अभ्यास करायला हरकत नाही आहे. कारण की 27 सप्टेंबर ही खूपच जवळ आहे. ठीक आहे. 27 सप्टेंबर ही तारीख ठेवलेली आहे आयोगाने. तर हा खूप चांगला आणि सुवर्ण असा अपॉर्च्युनिटी आलेली आहे. तर ज्यांना खरंच लवकरात लवकर यश पाहिजे 2026मध्ये त्यांनी मनापासून अभ्यास करा. कारण की खूप साऱ्या जागा आलेल्या आहे. त्यामध्ये क्लर्कच्या असो किंवा ARTOवाल्या मुलांसाठी असो, त्यांच्यासाठी तरी सुवर्ण संधी आहे 461. म्हणजे खूप जास्त जागा आलेल्या आहे. ठीक आहे. 2020 नंतर हे आता पहिल्यांदाच एवढ्या जास्त जागा आलेल्या आहे ARTOसाठी आपल्या AMV RTOवाल्या मुलांसाठी. ठीक आहे. तर एवढं सांगू शकतो यामध्ये. नक्की तुम्ही फॉर्म भरा. फॉर्म जेव्हा सुरू होईल आणि अभ्यासाला सुरुवात करा. ठीक आहे. सुवर्ण चान्स आहे, गमावू नका. असंच आणि अशाच नवीन अपडेट्ससाठी आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि काही प्रश्न असतील तर 100% ते तुम्ही आपल्या कमेंटमध्ये सांगा. आपण त्याच्यावर विस्ताराने बोलू. ठीक आहे. व्हिडिओ बघितल्याबद्दल खूप खूप धन्यवाद. थँक यू सो मच.